आजकालच्या मुलींना लग्नच करायचं नाहीये. पण ते असं का म्हणतायत हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलात? नसेल केला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरच सांगते, की आजकालच्या मुलींना लग्न का नाही करायचं किंवा लग्न जरी करायचं असेल तर नेमकं कोणत्या गोष्टींमुळे त्या मागे राहतायत. खूप छान व्हिडिओ आहे. सगळ्या पेरेंट्सने तर नक्कीच बघावा आणि प्लीज मुलींनो तुम्ही तुमच्या पेरेंट्सला हा व्हिडिओ दाखवाच. एकांतात निवांत बघायला लावा आणि सगळ्या मुलांनी सुद्धा बघा. तुम्हाला कळेल की कोणत्या गोष्टींची भीती असते आणि तुम्ही कोणते बदल स्वतःमध्ये करायला हवेत जेव्हा गोष्ट येते लग्नाची. आणि ज्या मुली आता नव्याने मोठ्या झाल्यात आणि ज्यांना प्रेम वगैरे नाती गोती छान कळायला लागली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सुरू करूयात. हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक आणि आज अगदी मी माझ्या मनातल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात आधी तर मी सांगेल की वयानुसार मॅच्युरिटी येत जाते. जेव्हा एखादी मुलगी 21-22 मध्ये असते, तिचं तेव्हा लग्न झालं, तर ती सहज सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करते. पण जसं वय 25शी-26शी नंतर ओलांडतं, त्यानंतर ॲडजस्टमेंट करणं फार अवघड जातं. कारण अक्कल आलेली असते की भाई ये सब मैं क्यों करूँ? किसी और के लिए मैं क्यों करूँ? मी का माझी एनर्जी घालवू कोणासाठी तरी? है ना? प्रेमामध्ये तरी सगळं चालतं. जर प्रेम नसेल, अरेंज मॅरेज असेल, तर भाई मैं क्यों करूँ इतना सब कुछ? बरं ठीक आहे, मी करेल सुद्धा, पण त्या बदल्यात मला काय मिळतंय हेही फार महत्वाचं आहे. ओके, सो मुलींना लग्न का नाही करायचं? नंबर 1 पॉइंट, भीती. खूप भीती आहे आणि ती भीती खरं तर मी म्हणेल आपल्या फॅमिलीपासूनच सुरू होते. फॅमिली इन द सेन्स आपण आपल्या आईला पाहिलेलं असतं, आजीला पाहिलेलं असतं, मावशांना पाहिलेलं असतं, की त्यांनी किती कष्ट केलेत, म्हणजे त्याला लिमिटच नाहीये. म्हणजे घरातलं सगळं आवरणं, जर काही जणांची आई कामाला जात असेल, तर घरातलं सगळं आवरणं, सगळ्या मुलांचं, नवऱ्याचं करणं, पुन्हा ऑफिसचं काम करून पुन्हा घरातलं सगळं करणं. या सगळ्या दगदगीमध्ये स्वतःला असं द्यायला तिला टाईमच नसतो आणि वरून लोक तिचं अजिबात कौतुक करत नाहीत, की "एवढं सगळं तू करतेस? करावंच लागणार आहे, तुझं कर्तव्य हे असंच आहे." सो आईचा वगैरे स्ट्रगल पाहिलेला असतो आणि हे सगळं नको आहे. आईला मारलेले त्यांच्या मोठ्यांनी, टोमणे असतील, आत्या, सासू, व्हॉटएव्हर कोणीही असेल ते टोमणे. आई आपली सगळ्यांची स्टोरी सांगते. आजही तुम्ही विचारलं ना, ती स्टोरी सांगेल. क्वचितच 1-2 जणांची सांगणार नाही, पण सगळ्या आयांची ही स्टोरी आहे, की इतका त्रास दिला होता, तितका त्रास दिला होता आणि मग हे असं झालं आणि फलाना ढिमकाना. सो या सगळ्या गोष्टींची ना एक भीती निर्माण झालेली असते. आणि पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया सगळ्यात मोठ्या चुकीच्या स्त्रिया होत्या बिकॉज त्या सगळं सहन करत होत्या. सगळं सहन करत होत्या, की 4 लोक काय म्हणतील आणि इज्जत जाईल, समाज काय म्हणेल यापोटी. त्यामुळे त्यांच्या मनात सुरू असणाऱ्या गोष्टी त्या कधी बोलल्याच नाहीत. आजीने, तिच्या आजीने सगळं सगळ्यांना तेच भरवलंय. पण आजकालच्या मुली मला माहीत नाही कसं काय, पण स्वतःहूनच खूप मॅच्युअर झाल्यात आणि बोलायला लागल्यात, स्टँड घ्यायला लागल्यात स्वतःसाठी, की मला हे पटत नाहीये, मी हे करणार नाही. जी खूप चांगली गोष्ट आहे. नाही आवडत आहे हे मला, मी नाही करणार आहे. मी उगाचच 4 लोक काय म्हणतील म्हणून नाही करणार. 4 लोक म्हणजे कोण असतं आणि तुम्ही, मी, आपण मिळून 4 लोक बनतो. लोकांचाच विचार करत राहिले, तर मी स्वतःसाठी कधी जगणार? हा विचार आजकालच्या मुली करतायत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा त्यांना लग्न असं नकोसं वाटतं. आता लग्नच करायचं नाही असं नाहीये. त्या त्या मुलाच्या शोधात आहेत, जिथे सगळं बऱ्यापैकी चांगलं असेल, जिथे इच्छा होईल काहीतरी ॲडजस्ट करायची. पण जर तुम्ही ॲटिट्यूड दाखवलात, तर भाई मला नाही थांबायचं त्या ठिकाणी. ही अशी केस आहे. सो आईला वगैरे असं सहन करताना पाहिलंय, की रिस्पेक्ट कोणी देत नाही. तुझं कर्तव्य आहे असंच म्हटलं जातं. कधीतरी बघा आई कुठेतरी दूर गेली फिरायला, शॉपिंगला मैत्रिणींसोबत, अख्खं घर असं वैतागायला लागतं, की असं कसं गेली आणि मग काय गरज होती, घरातच बसायचं ना, असं तसं. आता आमची किती हे हालत खराब झाली. असं आहे भाई, म्हणजे आईशिवाय कोणाचं पान हलत नाही. सतत तिला कामं लावा, कामं लावा, कामं लावा. इव्हन घरच्यांचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी चुकतं. लहानपणीच मुलींना असं शिकवलं जातं, की तुझं लग्न होणार आहे, तुला सासरी ही सगळी कामं करावी लागणार आहे, त्यामुळे तू कामं कर. भावाला काही काम लावलं जात नाही. तो असं मस्त निवांत बसलेला असतो. सो हे सुद्धा लहानपणापासून असं पाहत आलोय, की भाई म्हणजे मुलगी म्हणून मीच करायला हवं का? आणि मुलींना मुळात मुलींमध्ये एक छान गुण असतो. त्यांना सगळं छान आवडत असतं. त्यामुळे त्या खूप अशा कष्ट घेत असतात प्रत्येकच गोष्टीमध्ये. म्हणजे स्वतःला तयार करणं असेल, घर, कुकिंग सगळं त्यांना आवडत असतं. पण ज्या पॉइंटला असं सांगितलं जातं, की "तू मुलगी आहेस ना, तुला करावं लागेल." तेव्हाच असं सटकतं. मी नाही करणार आहे. आणि मग बऱ्याच जणींचा इंटरेस्ट त्यामुळेही जातो. माझा पण त्यामुळेच गेलेला आहे. सो हे पण एक कारण आहे. आणि समजून नाही घेत लोक. ती पण जॉबला जाते. आजकालच्या मुली म्हणजे मी म्हणेन, की
70% तरी मुली जॉबला जातात. ओके, जॉब करून स्वतःचं सगळं सगळं करतात, घरातल्या पण गोष्टी करतात, बट नो वन ॲप्रिशिएट. पण मुलगा फक्त बाहेर जाऊन काम करतोय, त्याला खूप जण ॲप्रिशिएट करतात. हे अजून सुद्धा चालू आहे समाजामध्ये. ती बिचारी दमते, तिची धावपळ होते. मुलींमध्ये एकतर हार्मोनल चेंजेस इतके होत असतात, कोणी नाही समजून घेत. तू मुलगी आहेस, तुला करावं लागेल. सो हे जे आहे ना, हा माइंडसेट मुलींना नको आहे. जिथे हा माइंडसेट असेल ना, की येस मी तुझ्या सोबत आहे, मी तुला मदत करेल आणि तूही दमली आहेस गं, तू सुद्धा आराम कर. असं बोलणारा जिथे मुलगा सापडेल ना, ती तिथे लग्न करेल. पण आजकाल अशी मुलं लवकर सापडत नाहीयेत. त्यामुळे सुद्धा मुली सिंगल आहेत, की हे काय आहे? आणि इतकं सगळं घडत असताना ऑफकोर्स खूप अवघड जातं ते सगळं. आता माझ्या घरी म्हणजे कोणतीही मुलगी तिच्या घरी निवांत असते. काही टेन्शन नाही. काही कपडे घाला, लोळा, कसेही बसा, कोणत्याही पोजमध्ये बसा. कोणी काही घरातले बोलत नाही. काम करो न करो. सासरी गेल्यानंतर सडन चेंज. हे असं नाही बसायचं, ते तसंच नाही करायचं, तू इकडेच नाही जायचं, तू तिकडेच नाही जायचं, असे 1000 रूल्स अँड रेग्युलेशन्स तिच्यावर असतात. म्हणजे 0 रूल्सवरून इतक्या रूल्समध्ये जेव्हा ती पोहोचते, तर मग कसं तरी व्हायला लागतं, टेन्शन यायला लागतं विचार करून सुद्धा. अरे बापरे! बऱ्याच मैत्रिणींचं ऐकलेलं असतं, बऱ्याच टेलिव्हिजन थ्रू, न्यूज थ्रू अशा गोष्टी ऐकलेल्या असतात आणि त्यामुळे सुद्धा एक वेगळीच भीती मनामध्ये बसलेली असते, की माझा फ्रीडम काय? म्हणजे मी फक्त दिवसभर घरात आणि ऑफिस एवढंच करायचं. मला वाटलं कुठेतरी फिरायला जावं मैत्रिणींसोबत, शॉपिंगला जावं, सलॉनमध्ये जावं. प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यायची. मी जाऊन येते असं नाही चालणार. मी जाऊ का असं आहे. परवानगी घ्यावी लागते दरवेळी माझ्यासाठी सुद्धा, माझे पैसे असताना सुद्धा. हे काय? सो या गोष्टीमुळे सुद्धा मुली मागे खेचतात आणि जर का असा मुलगा असेल, "अगं तू किती काम करतीयेस? चल आपण शॉपिंगला जाऊ किंवा तू तुझ्या मैत्रिणीसोबत प्लॅन बनव, काहीतरी जा कुठेतरी बाहेर फिरून ये." बापरे! अशी मुलं तर अस्तित्वातच नाहीयेत. सो कुठेतरी अशा मुलांच्या शोधामुळे बऱ्याच मुली सिंगल आहेत. सासू-सासऱ्यांचं सुद्धा खूप टेन्शनही येतं. ओके. अजून सुद्धा बऱ्याच सासू-सुनांचं जमत नाही. आता प्रॉब्लेम दोघांमध्ये पण असू शकतो. पण कसं आहे ना, ऑफकोर्स सासूने समजून घ्यायला हवं. ती मुलगी एवढ्या वर्षांनंतर तिचं घर सोडून सडनली दुसऱ्यांच्या घरात येतीये. पूर्ण लाईफ चेंज होतंय. आपण कसं वागायला हवं, कसं नाही. जेव्हा तिला तेवढं प्रेम दिलं जातं नवीन घरामध्ये, ती सुद्धा रिप्लायमध्ये तितकंच प्रेम देणार आहे. पण तिलाच प्रेम नाही मिळालं तर ती काय रिप्लाय देईल? एखाद्यामध्ये चांगलेपणा असतो, तो रिप्लाय देत तो राहतो प्रेमाचा. पण तिकडूनच येत नसेल, तर ते ब्लॉकच होणार आहे ना. दोन्हीकडून ते प्रेम येणं फार महत्वाचं आहे. आणि आईचं कसं असतं ना, आईचा मुलांवर खूप जीव असतो आणि इतकी वर्ष ती अशी होम मिनिस्टर असते घराची. किचन वगैरे तिच्या ताब्यात असतं. सडनली कोणीतरी आलं, तो हक्क आला, की मग कुठेतरी जेलसी वगैरे या गोष्टी सुरू होतात. सगळ्याच फॅमिलीमध्ये असं होतं असं नाही, पण बऱ्यापैकी ठिकाणी होतं. अजून सुद्धा बऱ्या ठिकाणी हे आहे, की सून आली आता मी काही काम करणार नाही, निवांत टेन्शन फ्री हुकूम झाडणार. अजून सुद्धा अशा सासवा आहेत, ज्या गोष्टीची सुद्धा मुलींना खूप भीती वाटते, की भाई ठीक आहे मी करेल, पण नॉर्मल तरी बोला ना. मुलींचं काय असतं, जेव्हा तुम्ही हुकूम झोडता, नियम लावतात, तेव्हा त्यांना त्रास व्हायला लागतो, की तुला हे करायलाच हवं. अरे, मी करत होते, आता नाही करणार जा. हे काय? ही काय बोलायची पद्धत आहे? सो या गोष्टीमुळे सुद्धा मुली मागे राहतायत. मी सुद्धा माझ्या घरात असं वागते. मी करत असते काहीतरी आणि माझी आई जर का मला म्हणाली, "तुला हे करावंच लागेल, तू मुलगी आहेस." तर मी नाही करत. मेरा इगो हर्ट हो जाता है. इगोपेक्षाही मी म्हणेल, की का दरवेळी तुम्ही स्त्री-पुरुष असं वेगळं करताय? लहानपणापासून त्या मुलांनाही तशीच कामं शिकवा ना, त्याही करतील. नाही, तो मुलगा आहे, त्याला नाही जमणार आहे. अरे, तुम्ही शिकवलंच नाही, तर त्याला जमणार कसं आहे? सो सगळं तुम्ही मुलींवर नाही टाकून चालत. बरीच मुलं असं म्हणतात, की माझ्या आई-बाबांचा तू सांभाळ कर. मी लग्न यासाठी करतोय. हे किती चुकीचं स्टेटमेंट आहे. ती मुलगी करेल सुद्धा, तिच्यात माणुसकी आहे. पण तुमचे आई-बाबा आहेत ते. त्या मुलाचे आई-बाबा आहेत. बाबा त्यांना बरं नसेल, तू सुट्टी टाक. तू सगळं कर त्यांचं. तिने का करावं? ती करेल पण तिने का आधी करावं? तू करायला हवंस. तुझे आई-बाबा आहेत ते. सो हेच आहे. मग घरी माहेरी जाताना सुद्धा मग काय चालली आहेस? कसं चालली आहेस? 1000 प्रश्नांची उत्तरं कोण द्यायला रिकामं? माझं आयुष्य आहे ना, मला जगू द्या ना माझ्या पद्धतीने. लग्न झालंय म्हणून मी माझं आयुष्यच जगायचं नाही का? हे असं आहे आणि आजकालच्या ज्या मुली आहेत, ज्यांना लग्नच नाही करायचं, त्या स्ट्राँग आहेत, इंडिपेंडंट आहेत, त्या बिचारी नाही आहेत, म्हणून सुद्धा त्यांचं लग्न होत नाहीये. म्हणजे मुलांना आणि मुलाकडच्या फॅमिलीला मला असं वाटतं बिचाऱ्या मुली खूप आवडतात, की जिस पे हम ओव्हर पॉवर हो सकते है, जिच्यावर आपण हुकूम झाडू शकतो. जी मुलगी हुकमात बसणार नाहीये, ते स्वतःच तिला रिजेक्ट करतात. म्हणून सुद्धा माझं अजून लग्न नाही झालेलं. सो येस, मुलांना बिचारी मुलगी हवी असते, की जिच्यावर ओव्हर पॉवर होता येईल, हुकूम झाडता येईल आणि ती सहज ऐकेल. जी मुलगी ऐकत नाही, तिच्याबद्दल बरंच काही बोललं जातं आणि
ती सिंगल आहे, ती लग्नापासून दूर आहे. प्रत्येकाला प्रेम हवं असतं आयुष्यामध्ये. त्या मुलीला तुम्ही प्रेम द्या, ती पण रिप्लायमध्ये प्रेमच देणार आहे. सो हेही एक मोठं कारण आहे. त्यानंतरचं एक कारण म्हणजे की सध्या होणारी फसवणूक, क्राईम प्रमाणाबाहेर आहे. पूर्वीही होता. आपल्या इतिहासापासून तुम्ही पाहतच आला असाल की महिलांवर सासरच्यांनी किती छळ केलेला आहे, किती प्रॉब्लेम झालेले आहेत, किती फसवणूक झाली. मुली करत नाहीत का असं नाहीये, मुलीही करतात. पण आजचा विषय जर मुलींच्या बाबतीत आहे तर मी मुलींच्या बाबतीत बोलेन. सो अनेक तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील. रोज न्यूज येतात, की असा-असा छळ झालाय सासरी, अशा-अशा पद्धतीने लग्नाचं आमिष दाखवून असं-असं फसवणूक झाली आहे. आणि अशा गोष्टी खूप-खूप घडतायत. सो हे ऐकल्यानंतर असं वाटतं, की अरे बापरे! हे सगळं ड्रामा होणारच असेल, तर मी एकटी राहते ना, सिंगल राहते, निवांत राहते, मजा करते, स्वतःवर स्वतःचे पैसे उडवते, फ्रेंड्ससोबत इकडे-तिकडे फिरायला जाते. लग्नाची गरज काय आहे मुळात? पण प्रश्न पण हाच आहे, की खरंच लग्नाची इतकीशी गरज आहे का? फक्त वंश पुढे नेण्यासाठी आजकाल कोणाला त्याची पडली सुद्धा नाहीये. इतकं महागाई इतकी वाढली आहे. स्वतःचा खर्च झेपत नाहीये लोकांना, त्या मुलांचं काय झेपणार आहे? सो लग्न इतकं काही महत्त्वाचं नाही राहिलेलं आजकाल. आणि बऱ्याच मुलींचं कसं आहे, लग्न नकोसं का वाटतं? कारण बऱ्याच मुलींना त्यांनी पाहिलंय, की जबरदस्ती घरचे लग्न लावतायत आणि मग वाईट मुलगा आयुष्यात आलेला आहे. ज्यांचं चांगलं झालं ते बघून वाटतं, की हां, आपण सुद्धा लग्न करावं. पण पुन्हा या सगळ्या गोष्टींची भीती निर्माण होतेच ना. सगळीच मुलं वाईट नसतात, पण सगळीच चांगली सुद्धा नसतात. हाही एक मोठा इश्यू आहे. जिथे परवानगी हा शब्द वापरला जातो, तिथे फार जास्त त्रास होतो माहिती आम्ही तुला लग्नानंतर जॉब करायची परवानगी देतो. अरे तू कोण आहेस परवानगी देणारा? मी शिक्षण काय उगाचच घेतलंय का भाई? एवढा अभ्यास का केलाय मी? ह्याच्यासाठी नाही केलेला. आजकाल मुली येतायत पुढे, पण मी अजूनही बघतीये कितीतरी वर्किंग वुमेन आहेत. घरातलं सगळं काम करून ऑफिसला जाऊन परत येऊन काम करतात आणि त्यांचे नवरे काही फारसं करत नाहीत. काही-काही मुलं आजकाल खरंच बदलायला लागली आहेत. ज्यांनी एफर्ट्स घ्यायला सुरुवात केली आहे किचनमध्ये वगैरे आणि याची चांगली गोष्ट आहे. अशाच शोधात मुली आहेत आणि आजकालची मुलं जी आहेत ती इमोशनली अनअवेलेबल आहेत. समजूनच घ्यायचं नाही. मुलं फार लवकर बोर सुद्धा होतात हां. म्हणजे ती मुलगी पटली, इम्प्रेस झाली, मग ते बोर व्हायला लागतात. मग तितकेसे एफर्ट्स ते घेत नाहीत आणि मग हे सगळं आहे. चीटिंग सुरू होतं. भारत आय थिंक 1 का 2 नंबरवर आहे अफेअर्समध्ये. ऑफिस अफेअर्समध्ये त्यातल्या त्यात. सो याही गोष्टी आहेत. चीट वगैरे करणं, किती टेन्शन आहे डोक्याला, किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, की अरे हा आत्ता दिसतोय साधा भोळा, पण नंतर काय करेल माहिती नाही. बरेच जण ॲक्टिंग सुद्धा करतात. फिल्म स्टार्सच्या ॲक्टिंगपेक्षा यांची ॲक्टिंग खतरनाक असते, की मी किती भारी आहे हे दाखवायचं आणि नंतर मग ते असली रूप दाखवतात. अशा खूप केसेस रोज आपण ऐकतो. तर या गोष्टींची भीती निर्माण होते, की भाई मी कसं करू? मला नाही जमत आहे हे सगळं ॲडजस्ट करायला. व्हाय शुड आय? मुलींना आजकाल फारसं पैशांशी घेणं-देणं नाहीये. मुलींना फार महत्वाचं आहे इमोशनल अवेलेबल आहे का तो आणि त्याची फॅमिली. तो कसं तिला ट्रीट करतोय. नियम, हुकूम, परवानगी या गोष्टी फेमिनिस्ट तो असला पाहिजे. मुली त्या मुलाच्या शोधात असतात ज्याला स्त्री म्हणजे काय किंवा लग्न म्हणजे काय हे नीट समजत असतं. लग्न ही एक आपण समाजाने आखून दिलेली एक संस्था आहे आणि तिथे जायचंय असं नाही. ज्याला कळतं मुळात काय हवंय, काय नको त्या मुलाशी ऑफकोर्स मुली लग्न करतात आणि तो मुलगा जर का भेटत नसेल तर त्यामुळे त्या सिंगल आहेत. सो लग्न तर सगळ्यांनाच करायचंय. बस वो उसके इंतजार में है. आता काही जण म्हणतील, की मुली पैशांच्या सुद्धा डिमांड्स करतात. मला नाही वाटत असं आणि जरी काही मुली पैशांच्या डिमांड्स करत असतील, दॅट्स अ व्हेरी गुड पॉइंट बिकॉज कसं आहे, की गरीब जरी असेल तो आणि स्वभावाचं माहिती नसतं हां सुरुवातीला. लगेच कोणाला स्वभाव कळत नाही अख्खा. गरीब आहे. गरिबीमुळे सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग तू इतकेच पैसे उडवले, मग तुला काही परवाच नाहीये, मग सेव्हिंग्जच नाही, मग हे करायचं नाही, मग ते करायचं नाही. सो ती जगूच शकत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे सेव्ह करायचे, त्यामुळे काही मौज-मजा करायची नाही. त्याच्यावरून वाद निर्माण होतात, खूप भांडणं सुद्धा होतात. सो हाही एक इश्यू आहे. सो मुलींचं असं असतं, की बाबा बेसिक तरी पैसे असावेत, तुझ्याकडेच ठेव. असावेत तुझ्याकडे, तुझ्याकडेच ठेव, मला नको देऊ, पण असावेत. कधीही इमर्जन्सी लागली, जॉब-बिब गेला, तर थोडंफार काहीतरी असेल तर बरं असतं. सो असे बऱ्याच जणांचे विचार आहेत आणि जी वाईट गोष्ट आहे असं मी अजिबात नाही म्हणणार आहे. प्रॉब्लेम्स रिलेशनशिपचे ते सगळीकडे घडतात. खेड्यात, शहरात, गावाकडे, गरीब घराण्यात, श्रीमंत घराण्यात. सगळीकडे घडतात. सो कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही आणि आजकाल लोक विश्वास ठेवण्यासारखे राहिलेच नाहीये. दुनिया खूप बदलली आहे. सो या अनेक गोष्टींच्या भीतीमुळे मुलींना लग्न करायचं नाहीये आणि सगळ्यात
भारी गोष्ट म्हणजेच की मुलींना अक्कल आली आहे की बाबा काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, मला काय करायचं, काय नको. आणि त्यांना हेही कळालंय की सेल्फ इंडिपेंडेंट स्ट्रॉंग वुमन बनल्यानंतरचे किती फायदे आहेत. किती छान आयुष्य आहे. कोणाच्या नियमात बसायचं नाही. आजकाल मुली स्वतःचं घर, गाडी सुद्धा घ्यायला लागल्यात, की उद्या कोणी तिला असा टोमणा मारायला नको, "हे तुझ्या वडिलांचं घर आहे, हे तर तुझ्या नवऱ्याचं घर आहे. आता माझं स्वतःचं घर आहे." ही एक जी फिलिंग असते ना, ती भारी असते. पूर्वीच्या महिलांना त्यांनी खूप पाहिले. घराबाहेर काढणं, मग तिला मारणं, हात उचलणं, छोट्या गोष्टींवर रागवणं, रुसणं. भाई ये सब ड्रामा किसे चाहिए? एक ही लाईफ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे ड्रामे असतील तर मग मी नाही राहणार आहे तिकडे. मी सिंगल राहील, निवांत राहील. मला जसं हवंय तसं जगेन मी. आणि हे मी म्हणेल की बऱ्याच फॉरेन कंट्रीजमध्ये नाहीये आणि तिथे बऱ्यापैकी छान दोघंही सांभाळून सगळ्या गोष्टी करतात आणि आई-वडील बऱ्याच गोष्टींमध्ये मध्ये-मध्ये करत नाहीत. तुला हा मुलगा आवडलाय, ओके आहे, लग्न कर. मी म्हणेन की नक्कीच तो मुलगा कसा आहे स्वभावाने, कसा वागतोय इतरांशी हे तुम्ही चेक करा. बाकी सगळ्या गोष्टींवरून जबरदस्ती त्या मुलीचं लग्न लावून देऊ नका. तुम्हाला तो मुलगा नसेल आवडला ना, तिने जो बघितलाय, लग्न नका लावून देऊ. पण तिला वेळ तरी द्या. लगेच जबरदस्ती दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न लावलं, ते चुकीचं आहे. किंवा आता वय वाढलंय, लोक काय म्हणतील म्हणून तिचं लग्न लावताय, हेही चुकीचं आहे. ओके. लोक आपणच असतो आणि एक दिवस सगळ्यांना जग सोडून जायचंय. कधीही वेळ सांगून येत नाही. त्यामुळे का त्रास तुम्ही देताय मला हेच कळत नाहीये. तिला तिच्या पद्धतीने जगू द्या. तिला जसं जगायचंय, जसे कपडे घालायचे जसं आहे तसं राहू द्या. जे चुकीचं आहे नक्कीच तिला समजून सांगा. प्रेमाने समजावून सांगा. ती समजून घेईल. पण प्रत्येकच गोष्टीमध्ये ते नाही. मुलगी जर का ओपिनियन तिचे ठेवत असेल, ती स्ट्राँगली बोलत असेल, याचा अर्थ असा होत नाही ती वाया गेलीये. मी जसं म्हणाले ना, सगळ्यांना अशा बिचारी मुली खूप आवडतात. त्या बिचारी मुलीने सगळं सहन केलेलं असतं. त्यानंतर एका पॉइंटनंतर तिचा बिचारीपण असा खतम होऊन जातो आणि ती स्ट्राँग बनते आणि दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. सो बिचारी ही बनण्याची पहिली प्रोसेस आहे असं मी म्हणेल. एखाद्या माणसाला इतकंही घाबरू नये, की उसका डर ही खतम हो जाए, हे असं आहे. सो तुम्हाला जसं वाटत असेल ना, बिचारी, बिचारी खूप जर तुम्ही तिला तसं ट्रीट केलत ना, एक दिवस ती खतरनाक रूप घेऊन तुम्हाला बिचारं बनवेल. सो ही सगळी कारणं आहेत मुलींना लग्न नाही करायचं. खरं तर त्यांना करायचंय अशी मुलं ग्रीन फ्लॅग, ग्रीन फॉरेस्ट भेटत नाहीयेत ना. त्यांना असं वाटतं की पण आजकाल अशी सुद्धा मुलं आहेत मी बघतीये आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. पण बस वो अच्छे इंसान सबको नहीं मिल रहे. त्यामुळे बऱ्याचशा मुली सिंगल आहेत आणि जरी मुलगा चांगला असला तरी त्याची फॅमिली सुद्धा तितकीच चांगली असायला हवी हेही खूप मॅटर करतं. हां, फक्त नवरा चांगला असून चालत नाही. बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा चांगल्या असाव्या लागतात. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत यामुळे मुलींचं सध्या लग्न करायचं मन होत नाहीये, इच्छा होत नाहीये. सो होप यू अंडरस्टँड. आणखी बऱ्याच गोष्टींवर आपण बोलणार आहोत. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. बाकी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.